साधको नमस्कार. मी डॉक्टर संदीप पाने. या जगामध्ये असं कोणी आहे का हो की ज्याला कोणाला गरीब व्हायचं आहे, कर्जबाजारी व्हायचं आहे, असं कोणीच नाही ना. मग तरी देखील व्यक्ती कर्जामध्ये, गरिबीमध्ये का अडकला आहे? यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या परिस्थितीला स्वतः कारणीभूत असतो, म्हणजे त्याचा स्वतःचा विचार कारणीभूत असतो. आता तुम्ही म्हणाल की कोणीच जगामध्ये गरीब होण्याची इच्छा ठेवत नाही, मग का गरीब होत आहे? याचं कारण तो स्वतः ज्या पद्धतीचा विचार करतो त्या पद्धतीनं त्याची परिस्थिती निर्माण होते. आपण एखादी गोष्ट वारंवार जर विचार करत असेल तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. उदाहरणार्थ, आपण जर समजा एखादी वस्तू घ्यायची तर पहिल्यांदा आपण आपला त्या वस्तूचा विचार मनामध्ये करतो आणि त्या गोष्टीबद्दल सतत विचार करून ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने ती वस्तू प्राप्त होते, असा अनुभव आहे. बरोबर आहे ना? अगदी त्याचप्रमाणे जीवनामध्ये कोणाला देखील कर्ज नको असतं, गरिबी नको असते, परंतु तरी देखील लोक याबद्दलच विचार करतात, कर्जाबद्दलच विचार करतात. हे दुर्दैव आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? काही जण स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी एखादं घर घेतात. अगदी लॉंग टर्मचं कर्ज असतं त्यांना. मग लॉंग टर्मचं कर्ज असताना अगदी त्यांचा व्यवसाय वगैरे सुरुवातीला खूप छान चाललेला असतो आणि त्यांनी कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाच्या हप्त्याचं जर त्या व्यक्तीवर प्रेशर यायला सुरुवात झाली, तो जर त्या कर्जाच्या हप्त्याबद्दल वारंवार विचार करायला लागला तर ते कर्ज त्याच्यासाठी नुकसानकारक ठरतं. त्यामुळं ज्यांना कोणाला कर्ज आहे त्यांनी मनामध्ये एक विचार करा की आजपासून मी या कर्जाचा कोणताही ताण माझ्या जीवनावर घेणार नाही आणि माझ्या जीवनातला आनंद कमी होऊ देणार नाही. ज्यांना कोणाला कर्ज आहे त्यांनी ॲडव्हान्समध्ये 2-3 हप्ते भरून टाका. पूर्णपणे स्वतःचं मन त्यातून हटवून पूर्णपणे लक्ष आपल्या जीवनातील ध्येयाबद्दल केंद्रित करा. म्हणजे जे काही आपल्याला मिळवायचं आहे त्याबद्दल विचार करा. एखाद्याला जर समजा डॉक्टर बनायचं असेल, एखाद्याचं ध्येय आहे एखाद्या विद्यार्थ्याचं की त्याला डॉक्टर बनायचं आहे, तर त्याने स्वतःला डॉक्टर झालेलं आहे या पद्धतीची सूचना घ्यायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल ही काय प्रकार आहे? तर हे जे आहे त्याला म्हणतात अंतर्मनाचे स्वयंसूचना तंत्र. यासाठी आपण पाण्याची मदत घेऊया. आपण दिवसभरात जितका वेळा पाणी पितो तितका वेळा आपल्याला ही सूचना घ्यायची आहे. यासाठी पहिल्यांदा एक काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये पाणी भरून त्या पाण्याकडे 2 मिनिट पहा आणि आपल्याला जे ध्येय आहे त्याबद्दल वर्तमान काळात विचार करा की ती गोष्ट प्राप्त आहे. आता कसं करायचं मी तुम्हाला टेक्निक सांगतो. काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याकडे पाहत आपलं ध्येय बोला. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनायचं आहे. मी एक यशस्वी डॉक्टर बनलेलो आहे. मी एक सुखी समाधानी जीवन जगत आहे आणि त्याबद्दल परमेश्वराचे आभार. अशा पद्धतीची मनामध्ये सूचना घ्या आणि पाणी पिऊन टाका. प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल त्या वेळेला ही सूचना घ्या. यामध्ये निगेटिव्ह सूचना कोणतीही घ्यायची नाही. ज्याला कोणाला श्रीमंत व्हायचं आहे, ज्याचं कोणाचं ध्येय आहे की आपण आपल्या कुटुंबाला सर्व सुख समाधान प्राप्त करून द्यायचे, त्यांनी देखील त्यांच्या मागे असलेला कोणताही त्रास त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून त्यांनी त्यांचं जे काही जीवनातलं शेड्यूल आहे ते आनंदी बनवावे. जरी समजा एखादी अडचण, प्रॉब्लेम त्यांना जर येत असेल तर त्या प्रॉब्लेममधून तात्काळ बाहेर पडा. एखादी समजा दिवसभरात काही निगेटिव्ह घटना घडली ज्यामुळं मनाला त्रास झाला तर त्या त्रासातून तात्काळ बाहेर पडा आणि दिवसभरातील 24 तासापैकी 17 तास आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे आपल्या यूट्यूबवर, चॅनल्सवर आनंदी आणि कॉमेडी व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पहा. ज्यांना कोणाला म्युझिक म्हणजे आवडतं,
संगीत आवडतं, गाणे आवडतात, त्यांनी गाणी ऐका. स्वतःला एक आनंद देण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या मनाला प्रसन्न करा. ते म्हणतात ना, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे स्वतःच्या मनाला आनंदी बनवा आणि स्वतःचं जीवन आनंदी बनलेलं तुम्ही पहा. डेफिनेटली आनंदी बनण्याची ही टेक्निक आणि मी सांगितलेली वॉटर थेरपी निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवेल. असा जगात कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, संकट नाही. प्रत्येकाला आहे. परंतु आपण त्या दुःखाला, संकटाला, प्रॉब्लेमला कवटाळून बसलो तर मात्र आपलं अवघड आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडा आणि जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे ते ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. धन्यवाद.